नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन पार्ट 2 कडे बघणार आहोत. आपण मागच्या पार्टमध्ये केप्लरचा लॉ बघितलं होतं. आता केप्लरच्या लॉच्या पुढे आपल्याला बघायचं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता सर्वप्रथम न्यूटनने आपल्याला काय सांगितलं, न्यूटनने आपल्याला काय सांगितलं की कुठलीही ऑब्जेक्ट जर एका पर्टिक्युलर हाईटवर येत असेल तर ती नेहमी कोणाकडे अट्रॅक्ट होत असते, अर्थ सरफेस कडे अट्रॅक्ट होत असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे एक्झाम्पल दिले. त्याच्यामध्ये तुम्हाला इनर्शिया 9th स्टँडर्डला होतं, ते थोडं आठवत असेल. इनर्शिया काय सांगतो आपल्याला की समजा आपण एखाद्या बसमध्ये बसलो आणि बस जर अचानक सुरू झाली तर आपल्याला फ्रंट जर्क बसतो, आणि बस जर समजा अचानक स्टॉप झाली तर आपल्याला बॅक जर्क बसतो. याचा मिनिंग काय की आपण ज्यावेळेस बसमध्ये बसलेलो असतो त्यावेळेस त्या बसच्या मोशनमध्ये आपण असतो, आणि बस जर अचानकपणे स्टॉप झाली किंवा अचानक थांबली तर बसचा जो मोमेंटम आहे तो झिरो असतो, पण आपल्या बॉडीचा मोमेंटम झिरो होऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं की आपली स्पीड कॉन्स्टंट असते पण बसची स्पीड मात्र झिरो असते. दुसरं एक एक्झाम्पल काय सांगितलं होतं, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो की आता आपण बघितलं होतं, ऑब्जेक्ट आहे आपली M1, हे आपलं सेकंड ऑब्जेक्ट आहे M2, एक फोर्स अप्लाय करतोय आपण F, आणि अपोजिट फोर्स पण काय असणार आहे F. ह्याच्यामध्ये असणार डिस्टन्स काय असणार आहे, ते डिस्टन्स असणार आहे D. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय की ज्या दोन ऑब्जेक्ट असतात त्या प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असतं, इक्वल आणि अपोजिट फोर्स असतो. आपण जेवढा फोर्स अप्लाय करणार तेवढेच फोर्स काय होणार आहे, नेक्स्ट ऑब्जेक्ट आपल्यावरती अप्लाय करणार. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये असणारा फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असणार आहे, ह्या दोनला, म्हणजे कशाला M1 M2 अपॉन त्याच्यामध्ये असणारं डिस्टन्स D. तर तेवढं F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन D. आता दोन ऑब्जेक्ट्स आहेत म्हणून इथे डिस्टन्सचा काय आहे तुमचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय फर्स्ट कंडिशन मध्ये F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या ऑब्जेक्ट वरती काय ऍप्लिकेबल आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे हा प्रोपोर्शनल साइन निघणार आणि त्या ठिकाणी काय येणार, इक्वल्स. ठीक आहे. आता इक्वल्स टू आल्यानंतर एक आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागणार, आपण तो घेऊया ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल G. मग काय येणार, F इज इक्वल्स टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला आहे आपला, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा काय सांगतो आपल्याला, कुठलाही फोर्स आहे ते कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्याच्यामध्ये असणारे मासेस, दोन ऑब्जेक्ट मध्ये असणारे मास आणि त्यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा आपण क्रिकेट खेळत असतो. क्रिकेट खेळत असताना आपल्याकडे विकेट कीपर आहे आणि बॉलर आहे. ठीक आहे. आता विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल कधी जाणार, जर बॅट्समन कडून सुटला तरच. आता फास्टर बॉलर असेल तर फास्ट बॉलरला इझिली सिक्स मारता येतो, पण स्पिनरला इझिली सिक्स मारता येत नाही. रिझन काय की स्पिनरचा जो स्पीड आहे, जो मास 1 आहे हा बॉलर आहे, मास 2 आपला बॅट्समन आहे. जो M1 किंवा जो बॉलर आहे त्याने अप्लाय केलेला फोर्स ऍज कम्पेअर टू फास्ट बॉलचा काय असतं, थोडंसं कमी असतं. त्यामुळे काय होतं की हा बॉल स्लो जातो. जर बॉल स्लो आला तर त्याला M2 ला काय करावं लागतं, फोर्स जास्त अप्लाय करावा लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे दोन फोर्सेस, त्याला तो काय असतो, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, M1 आणि M2 ला. कधी, जर आपण G ऍप्लिकेबल केला. G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या G ची व्हॅल्यू काय असते, कॉन्स्टंट नेहमी G इक्वल्स टू 6.67 इंटू 10⁻⁻11. ही व्हॅल्यू काय असते आपली नेहमी. चला नेक्स्ट पॉइंट आपण बघूया आता, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं आणि ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आपल्याला ऍप्लिकेशन्स काय आहेत किंवा तो कशा प्रकारे ऍप्लिकेबल होत असतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते आपण परत एकदा रिवाइज करूया. मोशन पॉइंट मध्ये पार्ट 1च्या जो आपला ग्रॅव्हिटेशनचा पार्ट 1 होता त्याच्यामध्ये आपण मोशन बघितले. परत एकदा आपण सर्क्युलर मोशन बघूया. ठीक आहे. मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर डायरेक्शन
इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. म्हणजे काय, कुठल्याही ऑब्जेक्टची जी मोशन असते सर्क्युलर डायरेक्शन मध्ये जर त्याची मोशन होत असेल किंवा तो जर सर्क्युलर डायरेक्शन मध्ये रोटेट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म ह्यालाच आपण म्हणतो लिनियर आणि ह्याला म्हणतो आपण नॉन लिनियर. ठीक आहे. आता युनिफॉर्म किंवा लिनियर म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म किंवा नॉन लिनियर म्हणजे काय, आपल्याला सिलेबसला हाच पॉईंट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण आपण दोन्ही पॉईंट कंपॅरेटिव्हली स्टडी करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेऊया अर्थ. ठीक आहे. अर्थ आणि सन. आता जनरली अर्थला सनच्या सराउंडिंगला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, 365 डेज. ठीक आहे. आता प्रत्येक वर्ष 365 डेज असतं, म्हणजे कधी या टाइम मध्ये चेंज होत नाही. आता अर्थला आपल्या सभोवताली म्हणजे तिच्या एक्सेल राऊंड करण्यासाठी किती टाइम रिक्वायर्ड आहे, 24 आवर्स. हा पण टाइम सेम आहे, हा पण टाइम सेम. ठीक आहे. कसं करते तेव्हा अर्थला रोटेट करण्यासाठी 24 आवर्स लागतात अराउंड एक्सेल आणि अर्थला सनला रोटेट करण्यासाठी लागतात 365 डेज. आता हे दोन्ही टाइम स्पॅन जे आहेत ते फिक्स आहेत. आता काय होतं की हा जर टाइम स्पॅन आणि त्याची स्पीड सेम असेल तर त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म किंवा लिनियर मोशन. कळतं एवढं. आणि जर समजा हा टाइम चेंज होत असेल, व्हेरिएबल असेल तर त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म मोशन. एक्झाम्पल एक घेऊया आपण भोवऱ्याचं. समजा एक भोवरा आहे, तुम्ही फिरवला आणि तुम्ही फिरवला. आता असं काही गरजेचं नाही की मी फिरवलेलं भोवरा 5 मिनिटं चालेल आणि तुम्ही फिरवलेलं भोवरा 5 मिनिटं चालायला पाहिजे असं काही फिक्स नाही. दोन्ही जरी आपण सेम भोवरा घेतलं तरी म्हणजे काय, दोघांचा टाइम प्रत्येक वेळी सेम असणार आहे का भोवऱ्यामध्ये, नाही. मग त्या टाइपचे जे मोशन असतं त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म किंवा नॉन लिनियर सर्क्युलर मोशन. आणि त्याचा टाइम स्पॅन फिक्स आहे त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा लिनियर सर्क्युलर मोशन. आता डेफिनेशन काय आहे त्याची, when any object covers equal distance in equal time of intervals is called as uniform circular motion. काय डेफिनेशन आहे, when any object covers a distance between limited time with limited speed. म्हणजे काय की सेम स्पीड सेम टाइम मध्ये जर कुठलं ऑब्जेक्ट सर्क्युलर डायरेक्शन मध्ये रोटेट होत असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म किंवा लिनियर सर्क्युलर मोशन. आणि त्याचं जर टाइम आणि स्पीड जर डिफरन्स असेल, चेंज होत असेल तर त्याला म्हणायचंय नॉन युनिफॉर्म किंवा नॉन लिनियर सर्क्युलर. चला नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, लो टाइड्स आणि हाय टाइड्स. ठीक आहे. आता लो टाइड्स आणि हाय टाइड्स. सगळ्यात पहिल्यांदा टाइड्स म्हणजे काय, त्या कशा येत असतात ते आपण आता थोडंसं समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण लो टाइड्स आणि हाय टाइड्सचा आपल्यावरती काय इफेक्ट होत असतो ते बघूया. टेक्स्टबुक मध्ये जे न्यूमेरिकल्स दिले त्यासाठी आपण पार्ट 3 घेणार आहे. पार्ट 3 मध्ये सगळे न्यूमेरिकल्स कव्हर केले जातील. तर सगळ्यात पहिल्यांदा ही आपली अर्थ आणि हा आपला मून. मून काय अर्थचा, नेटिव्ह सॅटेलाइट. ठीक आहे. अर्थच्या नियर अबाउट 71% काय वॉटर बॉडीज आहे आणि 21% काय आपलं असणार जमीन आहे. ठीक आहे. आता जे सी लेवल्स असतात किंवा जे सी शोर्स असतात, समजा हा एक सी शोर आहे. ठीक आहे. आता ही आपली ईस्ट आणि ही असणार आहे आपली वेस्ट. आता सपोज वेस्ट साइडला आपला काय होतंय, मून राईज होते. आता मून मध्ये असणारे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते काय करतं, सी शोरच्या असणाऱ्या वॉटरला पुल करतं. मूनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो आहे हा काय करतो, सी शोरच्या जो लेवल असते त्या वॉटर लेवलला तो काय करतो, अट्रॅक्ट करतो. अट्रॅक्ट केल्यामुळे काय होतं, मग ईस्ट साइडला असणारं वॉटर जे आहे ते थोडंसं वेस्ट साइडला जातं. कळतंय. ईस्ट साइडचं असणारं जे वॉटर आहे ते काय होतं, थोडंसं वेस्ट साइडला जातं. आता ज्यावेळेस हा मून रोटेट होतो आणि ह्या साइडला येतो, इकडे काय होणार आहे आपला मून सेट. ज्यावेळेस मून सेट होतो
त्यावेळेस काय होणार मग ईस्ट साइडला असलेलं वॉटर ते काय होतं थोडंसं अट्रॅक्ट होत असतं. म्हणजे वेस्ट साइडला वॉटर लेवल कमी असते, ईस्ट साइडला जास्त असते. मूनराईजच्या वेळेला काय असते, वेस्ट साइडला वॉटर लेवल जास्त आणि ईस्ट साइडला वॉटर लेवल कमी. आता टाइड्स म्हणजे काय मग की ड्यू टू मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स water level in the sea changes according to the gravitational force किंवा according to time of moonrise and moonset is called as tides. आता लो टाइड्स आणि हाय टाइड्स म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण भरती आणि ओढ म्हणतो. ज्यावेळेस पाण्याची लेवल जास्त असते त्याला म्हणायचं आपल्याला हाय टाइड्स, त्याला काय म्हणायचं आपल्याला हाय टाइड्स. आणि ज्यावेळेस पाण्याची लेवल कमी असते त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला लो टाइड्स. कळते? म्हणजे आता ज्या साईडला मून राईज असेल त्या साईडला पाणी जास्त अट्रॅक्ट होत असतं, पाण्याची लेवल जास्त असते त्या साईडला असतो हाय टाइड. ज्या साईडला मूनसेट असतो त्या साईडला पाणी कमी असतं त्या साईडला असतो लो टाइड. तर तेवढं हा एक पॉइंट आहे जो हॉट क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो. ऍक्च्युअल मध्ये फक्त कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. हाय टाइड म्हणजे काय, भरती किंवा थोडक्यामध्ये काय की ज्यावेळेस मून आपल्या साईडला पूर्ण वॉटर अट्रॅक्ट करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे त्याला म्हणायचं हाय टाइड. आणि ज्यावेळेस मूनसेट होत असतो त्यावेळेस तो काय करतो, वॉटर आपल्या साईडला अट्रॅक्ट करतो. म्हणजे एका साईडला वॉटर लेवल कमी असते, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला वॉटर लेवल जास्त असते, त्याला म्हणायचंय पण आपल्याला बघायचंय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. आता आपण फर्स्ट पार्ट मध्ये पण बघितलं, सेकंड पार्ट मध्ये पण बघितलं आपण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्च्युअल मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, तो कसा असतो किंवा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा चेंज होतो ते आपल्याला आता त्या पॉइंट मध्ये स्टडी करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा लहानपणापासून तुम्ही न्यूटनची स्टोरी ऐकलेली असेल. काय होतं की एक झाड असतं ऍपलचं. ठीक आहे. या झाडाखाली न्यूटन बसलेला असतो आपला. न्यूटन बसल्यानंतर काय होतं, एक दिवस ऍपल त्याच्या डोक्यावरती पडतो. ठीक आहे. मग तो तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तो विचार करतो ऍपल खालीच का पडलं, वर का नाही गेलं. मग त्याच्यावरून तो एक फॉर्म्युला फाइंड आउट करतो की कुठली गोष्ट जर असेल ती जर अर्थ सरफेसच्या वरच्या साईडला जर खालच्या साईडला येत असेल तर अर्थ मध्ये असं एक इमेजिनरी फोर्स आहे जे काय करतं, प्रत्येक पडणाऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेत असतं. त्याला काय म्हणायचं आपल्याला, Earth's gravitational force. Every object in the universe attracted towards a surface with an imaginary force or with an invisible energy that is called as Earth's gravitational force. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. जर समजा आपण एक 5 किलोचा दगड, किती वेट आहे 5 किलो, आणि दुसरा आपण त्याच्या शेजारी एक पंख घेतले, एक फेदर घेतले. ठीक आहे. जर एका काचेच्या कन्सील्ड रूम मध्ये हे दोन्ही जर आपण ऍट टाइम सोडलं तर या दोघांमधून कुठली वस्तू लवकर खाली येईल? बऱ्याच जणांना असं वाटतं की 5 किलोचा दगड वेट जास्त असल्यामुळे तो खाली पडेल. काही जणांना वाटतं की हे पंख असल्यामुळे ते खाली लवकर पडणार नाही. पण जर समजा कन्सील्ड एन्व्हायरमेंट असेल त्या ठिकाणी किंवा व्हॅक्युमचं जर व्हॅक्युम असेल त्या ठिकाणी काय होणार, ह्या दोन्ही ऑब्जेक्ट सेम टाइमला सरफेस वरती पडणार. कारण काय, त्या ठिकाणी झिरो ग्रॅव्हिटी असते. व्हॅक्यूम मध्ये काय असते, झिरो ग्रॅव्हिटी असते. किंवा स्पेस मध्ये आपण जर गेलो तरी आपण पूर्ण हवेमध्ये फ्लोटिंग असतो. म्हणजे आपल्याला चालण्यासाठी पण तिथं एक्सटर्नल वेट आपल्याला घ्यावं लागत असतं. त्याच प्रकारे हे आहे. आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत तिथं सांगतो की every object in the universe attracted towards the Earth's surface with an imaginary force is called as gravitational force. आणि Earth gravitational force आपण कुठल्या ठिकाणी इंडिकेट करतो, कॅपिटल G. परत एकदा त्याची व्हॅल्यू सांगतो, लक्षात ठेवा. 6.67 into 10 raised to minus 11. तो एक पण बघायचा आहे Earth gravitational acceleration. आता एक्सेलरेशन म्हणजे काय तुम्हाला थोडक्यामध्ये माहित असेल तरी पण एकदा सांगतो. एक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अकॉर्डिंग टू टाइम. फॉर्म्युला काय एक्सेलरेशनचा, a equals to v minus u upon t. v म्हणजे काय, फायनल वेलोसिटी, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी. एका पर्टिक्युलर टाइम मध्ये चेंज होत असतं त्याला आपण काय म्हणतो, एक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अकॉर्डिंग टू टाइम इज कॉल्ड एज एक्सेलरेशन.
आता आपल्याला काय बघायचं आहे की अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन काय असतं. आता अर्थ वरती तुम्ही जर बघितलं असेल की प्रत्येक ऑब्जेक्ट काय होत असते, अर्थ सरफेस कडे अट्रॅक्ट होत असते. तर आपण आता काही एक्झाम्पलनी प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करूया. हा आपला काय आहे, अर्थ. ठीक आहे, हा आपला अर्थ सरफेस आहे. या ठिकाणी एक बॉल आहे. ठीक आहे, हा बॉल या हाईटून काय होतोय, अर्थ सरफेस कडे येतो. ठीक आहे, आता हा बॉल अर्थ सरफेस कडे येत असताना हा पॉइंट आहे आपला U चा. U म्हणजे 0. इनिशियल व्हेलोसिटी काय असणार आहे, 0. आता ह्या ठिकाणाहून आपण जर सोडला तर तो काय होतो, आपला स्पीड चेंज करत 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 ह्या पॉइंटला येणार आणि इथं स्टेबल होणार. हा पॉइंट काय असणार आहे आपला, B असणार. ठीक आहे, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट. आता हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला कशाची रिक्वायरमेंट आहे, टाइमची. ठीक आहे, म्हणून एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. आता इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट सांगितलं आणि त्या फॉर्म्युला मध्ये काय दिले, v - u/t. v का स्टार्टिंगला घेतलाय कारण काय, u ची व्हॅल्यू ऑलवेज काय असते, 0 असते. त्यामुळे काय केलंय, v - u/t. ठीक आहे, आता हा जो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे तो आपण इंडिकेट करतो g. कशाने इंडिकेट करणार आपण, g. या g ची व्हॅल्यू काय, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे स्मॉल g. आता आपल्याला काय सांगितलंय मग की आता हे जे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे ते कशा प्रकारे चेंज होत असते किंवा त्याचे काही फंडामेंटल्स आहेत, त्या व्हॅल्यू आहेत. ठीक आहे, आता पहिला जो पॉइंट दिलाय, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. आता पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की अर्थचा सरफेस सगळीकडे प्रॉपर नाही. म्हणजे काही ठिकाणी खूप उंच आहे, काही ठिकाणी एकदम खोल आहे, काही ठिकाणी सीशोर आहे, काही ठिकाणी प्लेन. ठीक आहे, आता जर आपण प्लेन ग्राउंड वरती असेल, एक आपलं प्लेन ग्राउंड. ठीक आहे, या ठिकाणी सगळीकडे आपला जो स्मॉल g ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे त्याची व्हॅल्यू फिक्स असणार 9.8 मीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे काय की आपण जर सरफेस वरती ट्रॅव्हल करत असतो, सरफेस वरती ट्रॅव्हल करत असताना या g ची व्हॅल्यू नेहमी काय असते, कॉन्स्टंट असते. ती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता सेकंड पॉइंट दिला आपल्याला चेंज विथ हाईट. आता चेंज विथ हाईट म्हणजे काय की जर समजा आपण या अर्थ सरफेस वरून अपवर्ड डायरेक्शनला गेलो. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी ही 9.8 ची व्हॅल्यू कमी होईल का वाढत जाईल, कमी होत जाईल. कारण काय, ग्रॅव्हिटेशन पुल सगळा कुठं असतो, अर्थच्या सरफेस वरती असतो. ठीक आहे, त्याच ठिकाणी आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट आहे, त्या ठिकाणी आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतंय. त्यामुळे काय होत असतं की ज्यावेळेस आपण हाईटला जातो, वरती जातो, वरती जात असताना ही 9.8 ची जी व्हॅल्यू आहे ती हळूहळू काय होत जाणार, कमी कमी होत. ठीक आहे, आता थर्ड पॉइंट काय सांगितलं आपल्याला, चेंज विथ डेप्थ. आता चेंज विथ डेप्थ म्हणजे काय, जर समजा आपण अर्थ सरफेसच्या खालच्या साईडला गेलो, आता खालच्या साईडला गेल्यानंतर परत तीच कन्सेप्ट आहे, या जमिनीच्या लेवलला फक्त ती व्हॅल्यू काय 9.8 आहे. मग आपण ज्यावेळेस खालच्या साईडला जाणार त्यावेळेस ती परत व्हॅल्यू काय होत जाणार, निगेटिव्ह होत जाणार. म्हणजे 9.8 पासून ती कमी होत जाणार आणि इथं पण काय होत जाणार, निगेटिव्ह होत जाणार. म्हणजे 9.8 पासून कमी होत जाणार. याचा मिनिंग काय की जे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे ते ग्राउंड लेवलला किती असतं, 9.8 मीटर पर सेकंड. आपण जर पर्टिक्युलर हाईट वरती गेलो तर ते कमी होत जाणार आणि आपण जर डेप्थला गेलो तरी पण ते काय होत जाणार, कमी होत जाणार. म्हणजे ते कॉन्स्टंट फक्त कुठं दिलंय आपल्याला की जो आपला ग्राउंड लेवल आहे त्याच ठिकाणी ती कॉन्स्टंट आहे. आपण हाईटला गेलो तरी ते कमी होणार आहे आणि आपण डेप्थला आलो तरी ते कमी होणार आहे. त्याच पॉइंटला म्हणतात व्हेरिएशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. बोर्डच्या एक्झामला बऱ्याच वेळेला 2 ते 3 मार्कासाठी हा पॉइंट विचारला जाऊ शकतो. चांगल्या प्रकारे स्टडी करा आणि जर समजा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमचा डाऊट टाका, तो नक्कीच मी तुम्हाला मास आणि वेट. ठीक आहे, आता मास आणि वेट बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया, मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे. ठीक आहे, सर्वप्रथम आपण मास म्हणजे काय
ते बघूया. मासला मराठीमध्ये काय म्हणायचं? वजन. सॉरी, मासला म्हणायचं वस्तुमान आणि वेटला म्हणायचं आपल्याला वजन. ठीक आहे. आता मास आणि वेट मधला ऍक्च्युअल डिफरन्स करण्यासाठी किंवा ऍक्च्युअल कन्सेप्ट समजण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, मास कसं असतं आणि वेट काय असतं, त्या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो आपण सगळ्यात पहिल्यांदा ते बघूया. आणि त्यानंतर आपण मग मास आणि वेट मध्ये असणारा डिफरन्सचा चार टोकन आपल्याला स्टडी करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेऊया 1 किलो साखर. ठीक आहे. आपण एक काम करायचंय, दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून साखर आणायची, दोन्ही ठिकाणून साखर आणायची. आता 1 किलो साखर मध्ये किती ग्रॅम असणार आहेत? 1000 ग्रॅम. हे झालं फर्स्ट शॉप मध्ये. आणि सेकंड शॉप मध्ये पण ते वेट काय त्याच्यामध्ये किती असणार ग्रॅम? 1000 ग्रॅम असणार. ठीक आहे. ही जी 1000 ग्रॅमची क्वांटिटी आहे ती दोन्ही ठिकाणी सेम आहे. तर तेवढं 1000 ग्रॅम साखर फर्स्ट शॉप मधून आपण आणली आणि 1000 ग्रॅम साखर आपण सेकंड शॉप मधून आणली. दोघांचं जे असणार क्वांटिटी आहे ती काय असणार आहे? 1000 ग्रॅम असणार. आता आपण आता हे फर्स्ट शॉप मधून आपल्याला आणलेलं 1000 ग्रॅम आहे, सेकंड शॉप मधून आणलेलं 1000 ग्रॅम. ठीक आहे. तर फर्स्ट शॉप मधून आणलेलं 1000 ग्रॅम साखर मध्ये किंवा 1 किलो साखर मध्ये समजा आपल्याला मिळाले 1 लाख त्याचे पार्टिकल्स. आता सेकंड शॉप मधून आणलेल्या साखरेमध्ये 1 लाख मिळू शकतात का? नाही. काही वेळेला ते 90,000 असतील, काही वेळेला ते 80,000 पण असू शकतात किंवा काही वेळेला ते जास्त पण असू शकतात. म्हणजे ही अमाऊंट चेंज होते आणि ही अमाऊंट कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे काय, मास नेहमी कॉन्स्टंट असतं आणि वेट काय होत असतं? वेट नेहमी कॉन्स्टंट असतं आणि मास नेहमी काय होत असतं? चेंज होत असतं. एका 6 फूट हाईटच्या माणसाचं वेट 80 किलो असू शकतं आणि 4 फूट हाईट असलेल्या माणसाचं वेट पण काय असू शकतं? 80 किलो असू शकतं. म्हणजे काय, दोघांचं वेट सेम आहे पण दोघांचं मास सेम आहे का? नाही. एकाची हाईट जास्त आहे, एकाची हाईट कमी आहे. ठीक आहे. त्यालाच आपल्याला काय म्हणायचं? मास आणि वेट. आता ऍक्च्युअल डेफिनेशन काय मासची? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर कंटेंट इन द ऑब्जेक्ट किंवा मास इज द ऍक्च्युअल अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द कंपाउंड. ठीक आहे. आणि वेट म्हणजे काय की जो अर्थला फोर्स अप्लाय केला जात असतो किंवा त्याचा असणारा ऍक्च्युअल वेट, त्याला काय म्हणतो आपण? वेट. किंवा फोर्स एक्झर्टेड बाय मॅटर टू द अर्थ सरफेस which attract the object is called as weight. तर तेवढं आपण याचा मास आणि वेटचा जो असणारा डिफरन्सचा चार्ट आहे लगेच त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवेन.